म्हटली की दुर्घटना झालीच समजा, मग ती गाडी चालवतानाच नाही तर आपल्या मुलांच्या बाबतीतही असू शकते। चिमुकल्यांना आजकाल डोळ्यात तेल घालून जपावं लागतं। जरा दुर्लक्ष झालं तर काय घडू शकतं याचा विचारही करू शकत नाही। तुमच्या घरातलं लहान मूल असेल तर त्याला जपा, डोळ्याआड होऊ देऊ नका। शहराला हादरवून टाकणारी एक अत्यंत हृदयद्रावक घटना नायगाव परिसरात घडली आहे। येथील एका 14 मजली इमारतीच्या 12व्या मजल्यावरून खाली पडून एका अवघ्या 4 वर्षांच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला। ही भीषण दुर्घटना मंगळवारी 22 जुलैला रात्री 8च्या सुमारास नायगाव पूर्व येथील नवकार फेस 1 या टॉवर मध्ये घडली। अन्विका प्रजापती असे मृत चिमुरडीचे नाव असून ती नवकार सोसायटीच्या B2 विंग मध्ये राहत होती। मिळालेल्या माहितीनुसार काल सायंकाळी अन्विका या सोसायटीतील B3 विंग मध्ये असलेल्या आपल्या बहिणीच्या घरी गेली होती। घराच्या समोरील गॅलरीत चप्पल स्टँड ठेवण्यात आला होता। अन्विका त्या चप्पल स्टँडवर चढून खेळत असताना अचानक तिचा तोल गेला। दुर्दैवाने 12व्या मजल्यावरून खाली पडून तिचा जागीच मृत्यू झाला। या घटनेनंतर चिमुरडीला तात्काळ वसईतील महापालिकेच्या सर DM पेटीट रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला उपचारापूर्वीच मृत घोषित केले। स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार 14 मजली टॉवर असूनही इमारतीच्या गॅलरीला सुरक्षात्मक ग्रिल नसल्याने ही दुर्दैवी घटना घडल्याचे बोलले जात आहे। सुरक्षा उपायांच्या अभावामुळे एका चिमुकल्या जीवाचा बळी गेल्याची भावना व्यक्त केली जात आहे। या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण नवकार सोसायटी परिसरात आणि नायगाव परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे। चिमुरडीच्या मृत्यूने परिसरात दुःखाचा डोंगर कोसळला आहे।